महावग्गो मनुजस पमतचारिनो तन्ना वड्डती मालुवा वियसो प्लवती हुराहुरं फलमिच्छं वनस्वी वानरो। प्रमादयुक्त आचरण करणाऱ्या माणसाची तृष्णा हलवा वेलीप्रमाणे वाढते, तो वनातील वानराप्रमाणे फलाची इच्छा धरून दिवसामागून दिवस भटकत असतो। यं एसा सहती जम्मी तन्ना लोके विसतिका शोकातस पवढंती अभिवट्टं व वीरणं। ही आसक्ती स्वरूप जहरी तृष्णा ज्याला जखडते त्याचे शोक वर्षाकाली वाढणाऱ्या विरणगवताप्रमाणे वाढत जातात। यो चेतं सहती जम्मी तन्नं लोके दुरचयं शोकातम्मा पपतंती उदविंदु व पोखरा। जो या आसक्ती रूप सोडण्याला कठीण अशा तृष्णेचा या लोकात पराभव करतो त्याचे शोक कमळावरच्या जलबिंदूप्रमाणे गळून पडतात। तं वो वदामि भद्दं वो यावन्तेथ समागता तन्नाय मूलं रवनथ उसिरतो व वीरणं मावो नलं वो सोतो व मारो भज्जी पुनं पुनं। जेवढे तुम्ही येथे आला आहात त्या तुमचे कल्याण असो। तुम्हाला मी सांगतो की जसे विरण गवतासाठी विरणाचे मूळ खणता त्याप्रमाणे तृष्णेचे मूळ खणून काढा। पूर जसा बोरूला मोडून टाकतो तसा मार तुम्हाला पुन्हा पुन्हा मोडून न टाको। अर्थकथा धम्मासंबंधी चांगला तज्ज्ञ असलेला एक भिक्षू स्वभावाने मात्र अत्यंत उर्मट होता। तो अत्यंत अभिलाषी आणि दुसऱ्यांचा उपहास करणारा होता। त्या भिक्षू संबंधी बुद्धांनी वरील गाथा उच्चारली।